चला सगळ्यांना शुभ सकाळ. देवपूजा केली, तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला आणि छान इथं घेतलेले 12 किलो गहू. तर खूप जाड आहे गहू बघा, असे मस्त स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून 3 दिवस भिजत ठेवायचे कुरडयांसाठी. चला आता धुवून घेऊ गहू. चला इथे गहू धुवून घ्यायचे, 2-3 पाण्याने धुवायचे आणि टाकायचे. चला इथं गहू दिले, भिजत ठेवले. झाकण लावून ठेवून देते. आता 2 दिवस, आज उद्या आणि परवा सकाळी दळून आणायची. गरम ठिकाणी ठेवायचं म्हणजे मग छान भिजतात गहू. बघा आज गव्हाचा दुसरा दिवस आहे आणि छान भिजले दुसऱ्या दिवशी, कारण आता ऊन जास्त आहे. बघा चिक असे छान भिजले. आता हे पाणी काढून घ्यायचं आणि यात परत स्वच्छ पाणी टाकून द्यायचं म्हणजे मग आंबा. बघा असं पाणी निघालंय काळं, असं फेकून द्यायचं हे पाणी. चला इथं पाणी टाकून घेते मी आणि परत हे पाणी थोडं काढून घेते. मेहनत घेतली तरच सफेद कुरडई येतात. बघा हे किती काळं पाणी. आता हे फेकून द्यायचं. चला इथं गहू दळायला द्यायचे. तर हे वर पाणी आलेलं आहे. आता स्वच्छ धुवून आणि गहू दळायला देणार आहे मी. तर बघा इथं टपात काढून घेतलंय आणि आता धुवून इथं टाकीत आपल्याला दळायला द्यायचे. थोडं जाडं मीठ टाकून दळायला द्यायचे. मला इथं चाळणीने देते आता काढून मी थोडे थोडे. बघा असं आलेलं आहे दळून. आता इथं टपात ओतून घेते. इथं चाळणी लागणार आहे आपल्याला आणि कपडा 2 टपांमध्ये. मिस्टर बांधताय, सुतळीने बांधले पॅक. याच्यावर अशी चाळणी धरायची आणि मच्छी गाळायचा. पिळायचं काम, गाळायचं पिळायचं. गाळून दळून घ्यायचं आणि दुसऱ्या टपात टाकायचं. चला बघा किती छान कुरडयाचा चिक सफेद सफेद दिसतोय. आणि असं पिळून घ्यायचं. बघा हा चिक. आता आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे. चला इथं चालू गाळायची तयारी. वाटेने घेते मी. इथं नवीन ब्लाऊज पीस बांधायचा आणि असे चाळणी लावायची. चाळणीवर हिरवं आलं का काढून घ्यायचं. हे पण पिळून घ्यायचं. असं राहिलेलं चाळणीत राहतं आणि याला हात मारत राहायचा म्हणजे खाली गाळून जातं आणि डबल करून बांधायचा हा कपडा. चला आता याच पद्धतीने करून घेते. चला इथं पाणी काढायची तयारी चालू आहे. असं वरचं पाणी काढायचं असतं. हे कमीत कमी आता हे बघा इथं अर्धी पंचपात्रे आपल्याला पाणी काढायचं आहे. इथून एवढाच चिका असेल आणि एवढं वरती हे पाणी काढून टाकायचं आहे. पण हे खूप हळूच काढायचं असतं पाणी, खूप हळू काढायचं. बघा इथं मी याचं काढून घेतलेलं आहे. तर असा मग चिक येतो. मी तुम्हाला पाणी करून दाखवते. हा चिक आहे सगळा व्हाईट. याच्या आपल्याला कुरडया करायच्या आहे आणि याचंसुद्धा पाणी मी काढून घेतलेलं आहे. असं व्हाईट पाणी राहिलं का मग थांबायचं. तसंच आता इथलं मी टाकीचं पण या चिकातलं पण पाणी काढते. हे वर सगळं स्वच्छ पाणी आहे. आता तुम्हाला सफेद दिसतं पण थोडं सफेद राहतं, नंतर ऑटोमॅटिक बघा असं पातेल्यात दिसतं तुम्हाला स्वच्छ पाणी. आणि हे सगळं पाणी काढून घ्यायचं. मग असं चिक तयार होईल आणि मग त्यापासून आपण कुरडया बघणार आहे सकाळी. चला आता मी हे पाणी काढून घेते. पण खूप हळू काढायचं असतं हे पाणी.
कारण खाली चिक बसलेला असतो, तो जर उठला तर मग परत चिकाचं आपलं म्हणजे कुरडा चिक जाण्याची शक्यता असते या पाण्यात. तर मग हे एकदम हळूच काढायचं असतं पाणी. चला आता मी पाणी काढून घेते आणि परत यात थंड पाणी टाकायचं. 1 कळशी पाणी टाकणार आहे मी परत थंड, आणि मग सकाळी आपण याच्या आता कुरडा आहे बघू. चला मी पाणी काढून घेते. बघा यात चिक होता आणि तो चिक यात ट्रान्सफर केला आहे टाकीमध्ये, आणि परत एवढं पाणी वतून दिलं आहे. 1 हंडा पाणी वतलं आहे आणि असं काही पाणी निघालं आहे यात ना. तर हे असं तांब थोडं मळकट पाणी असतं गव्हावरती. चला आता सकाळी कुरडा आहे बघू. यातलं अजून पाणी सकाळी काढायचं आहे, सकाळी म्हणजे पहाटे काढायचं आहे. आता झाकण लावून ठेवून देते. सकाळी कुरडा आहे बघू. आणि यातला पण यात टाकून घेतला चिक. चला सगळ्यांना शुभ सकाळ. पाणी काढायचं चाललंय. तर बघा असं आता हे वरचं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. हे सगळं पाणी आता काढून घ्यायचं आहे. सकाळचं वातावरण दाखवते. खूप दिवसाने आज सकाळी वातावरण शेअर करते तुमच्याशी. आळूचे पानं किती छान दिसत आहे. पुदिना फुलं आलेले छान. विठ्ठलाचं मंदिर आणि असं काय अजून सूर्य. चला इथं ठेवलंय चहा उकळस तर आता पाणी काढून घेते मी चिकातलं. चला इथं चिकातलं पाणी काढून झालंय. एवढं काढलंय 1 पातेलं. आणि इथे जाडं मीठ. तर आपल्याला जाडं मीठ लागणार आहे कुरडयांना. सगळा चिक आहे आता. चला सगळ्यांना शुभ सकाळ. बाई लय आता पा कामाचं आराध्याचं चाललंय. कुरडया चाळायच्या आराध्यालाच. चला सगळ्यांना शुभ सकाळ. आज कुरडयाचा व्हिडिओ. कुंकू लावले, पाणी ठेवले कुरडयांसाठी. अंधन आलेलं आहे. 1 हंडा 1 कळशी ठेवलेलं आहे. तर 1 कळशी पाणी काढून घ्यायचं आहे. तिकडं घाट म्हणजे अंधन येत आहे घाटाला. तर इथं पाणी घेतलं आहे. यात तेल आहे. तेल टाकलं आहे थोडं. आणि असं काही आमच्याकडे आहे, याला सोऱ्या म्हणतात. याच्यात चिक टाकायचा, हे असं दाबायचं, मग खालून इथं कुरडई येते. असं काही मग याचं सेटअप केलेलं आहे खाली गच्चीवर. आई आलेली माझी मम्मी आहे. आणि आपल्याला घाट घ्यायचा आहे. इथं या प्लेट आहे, त्याच्यावर आपल्याला कुरडई चाळून घ्यायची आहे. ते तेल आहे थोडं. आणि हे पलंग आहे, याच्यावर असं नेट टाकलेलं आहे. ते ह्या वर्षी नवीन आणलेलं आहे हे नेट. चला इथं पाणी टाकलं होतं. 1 कळशी वाढवा, ती काढून घ्यायचं आहे, कारण नंतर लागलं तर आपण टाकणार आहे. पण 1 हंडा हळूहळू हंडा सरकला. चला इथं पाणी काढून घेतो. चला इथं 2 वंजू टाका ना. 2 मुठी मीठ टाकलंय थोडं वरती. बस होईल. बस का? हां. चला इथं 2 आपल्या हाताचे वंजोळ एवढं मीठ टाकलं आहे. आणि एवढं वरती इथं मीठ पगळत आहे. मी चिक फोडून घेते आता. पाणी नाही ना इथं. चला इथं चिक फोडून घेतलं आहे. लागला खाली. हॅलो चला इथं चालू घाटाची तयारी.
झालेला आहे आपला चिक. अशी कुरडायला मेहनत आहे, सोप्या नाही कुरडाय करणं. गॅस हॅलो. चला सुनबाई चालली देवांना चिक घेऊन. तर इथं गाठ झालेला आहे, असं काढायचं, हे करून घ्यायचं आणि एक 10 मिनटं वाफेवर ठेवणार आहे. चला आता कुरडा 2 साड्या आणायला लाव, टाकायला सावलीला. चला इथं छान कुरडा चालू आहे. बस 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 बस, थोडं पाणी मग बस. सुनबाईला छान येतं चाळता. आराध्य दाबतोय, आई सुनबाई करते. चला टाकू लागतोय. अशा छान होत आहे कुरडाया. बघा इकडे टाकतोय. नको नको टाकू. बस. चला अशा कुरडाया कुरडाया छान होत आहे. आणि इकडे एक खाट भरली आहे, एक पलंग टाक छोटी. हां बस. उभ्या पण घे, आडव्या घे. चला इथं झालेल्या आहेत कुरड्या करून, आणि थोड्या सुकल्या पण आहे. किती छान निघताय लगेच. थोड्या सुकल्या का निघताय अशा झालेल्या आहे. तर इथं एक पलंग आहे, हा लोखंडी. इकडे एक पलंग आहे, तिकडे एक खाटावर आहे, आणि इकडे एक खाटावर आहे. तर इथून दाखवते. 2 पलंग आणि एक खाट. सकाळी कातर आणि ते आणलं होतं नेट कापायला. इकडे हळद आहे वाळवायची आहे. तर चला इथं झालेल्या आहेत कुरड्या अशा छान पांढऱ्या शुभ्र. तर इथं एक टपात झालेले आहे, इकडे एक गमिलं, आणि इकडं. चला आता तळून दाखवते. तर छान आहे, पातळ पातळ. चला तळून बघूया. बघा इथं तेल तापलेलं आहे, आणि इथं घेतलेलं आहे मी कुरडया. तर तळून बघू. छान फुलत आहे, आणि एकच याच्यात कढई भरली. असं फुलायला पाहिजे. छान झाल्या कुरडया. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. तर बघा 3च कुरडयांमध्ये ट्रे भरला आहे. चला परत एक तळून बघू. चला ही पण छान झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा.